जशी होती अगदी तशीच. 2.5 वर्षानंतर तिला बघितलं, आपल्या मैत्रिणीशी बोलत होती. तिच्या मैत्रिणीशी तिने जस्ट हँडशेक वगैरे करून समारोप घेतला. चल कुठे जाऊन, हा तिचा पहिला वाक्य. तू सांग, मी म्हटलं. पण खरं सांगू, मला काहीच सुचत नव्हतं. जवळपास जागा आहे का रे बसायला? एरवी गुगलवर सर्च करणारा मी त्यावेळी सर्च करू शकलो नाही. गार्डन नियर बाय मी. एकदा मित्रासोबत आलो होतो. त्या बाजूला एक छोटंसं गार्डन आहे असं बोलल्यानंतर ती लगेच चल म्हणाली. जाता जाता बऱ्याच गोष्टी झाल्या. पेपर कसा गेला, कट ऑफ किती राहील आणि यावेळी होईल का, असे बरेच प्रश्न झाले. शेवटी पोहोचलो त्या ठिकाणी. जरा बसून निवांत गप्पा मारल्या. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मनाला समाधानही तेवढाच. 2.5 वर्षानंतर तिला जवळून बघतोय आणि त्यावेळी वाहणारा वारा सुद्धा शांत झाला होता. चिमण्या जरा चिवचिवाट करत होत्या. ढगं सैरावैरा पडायला लागली होती आणि पाऊस थांबलाच होता. हे जरा जास्त साहित्यिक वाटतो ना. बऱ्याच गोष्टी बोलता बोलता 2 ओळी कवितेच्याही बोलून टाकल्या. पण या भेटीपर्यंत ती लिहायला लागली होती. बऱ्याच कविता आणि चारोड्या अधूनमधून टाकायची तिच्या स्टेटसला. तेव्हा तोंड भरून तिचं कौतुक करायचं. कारण शेवटी बोलण्याचा बहाणा मिळायचा ना. आणि मला असंही वाटायचं की माझ्यामुळेच तर नाही कविता लिहायला लागली. कारण कविता लिहिण्याचा छंद हा माझा जुनाच. आणि शेवटी ती बोललीस की तुझ्याकडूनच शिकलो कविता लिहायला. तिने तिच्या मोबाईलमधल्या लिहिलेल्या तिच्या कविता दाखवायला सुरुवात केली. मी जरा हक्कानेच तिचा मोबाईल घेतला आणि बघायला लागलो. पण तुम्ही म्हणाल की असं मोबाईल घेणं चुकीचं, आणि त्यामुळेच मी माझा मोबाईल तिला दिला. बघ म्हटलं तुझ्यासाठी लिहिलेली प्रत्येक ओळ. ती तिच्यासाठी लिहिलेल्या कविता वाचत होती आणि मी तिने लिहिलेली प्रत्येक ओळ समजून घेत होतो. जरा प्रगल्भ झाले होते तिचे विचार कवितांच्या बाबतीत. तिच्या कवितांमध्ये प्रेमाचा भास होत होता. कोणासाठी असतील ह्या? माझ्यासाठी की? जाऊ द्या. कविता वाचत होतो तेवढ्यात तिच्या घरून फोन आला. पेपर कसा गेला आणि निघालीस का गावासाठी? फोन ठेवताच तिने गावाची वाट धरायला सुरुवात केली. या दरम्यान सुंदर गप्पा गोष्टी रंगल्या. तिचे पावलं बसस्टॉपच्या दिशेने वाट धरू लागली. त्यावेळी जरा दुःख झालं की यार, आमच्या वाट्याला एवढंच का? पुन्हा तो दुरावा नकोसा वाटत होता. पुन्हा भेट होणार की नाही याची खंत होती. ती भेटायला आली त्यावेळी आनंदित असणारा मी तिच्या विरहाने नाराज झालो होतो. माझ्या चेहऱ्यावर मायुषी होती आणि मनात दुःख, पण तिच्यासमोर व्यक्त करू शकत नव्हतो. आम्ही निघालो बसस्टॉपच्या दिशेने. जाता जाता 2 कटिंग चहा घेतला. तिचा आवडता फेवरेट ब्लॅक टी. त्या दिवसाच्या भेटीची ही एकच गोड आठवण. हलका हलका पाऊस पडायला लागला. थंड पावसाच्या सरी, गरम चहा याची मज्जाच काही वेगळी असते. आणि सोबत ती जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो मग तर सांगूच नका. जणू काय पिक्चरची शूटिंग चालू आहे असं वाटत होतं. चहा पिऊन झाल्यानंतर ती बसची वाट बघत होती आणि मी देवाकडे प्रार्थना करत होतो, देवा तिकडेच बस पंक्चर होऊ दे, इकडे येऊच नको देऊ. पण असं कधी होणार नव्हतं. शेवटी बस आली. तिने बसच्या पायरीवर पहिला पाऊल टाकला आणि मन कासावीस होऊ लागला. ती बसमध्ये बसली. बस सुरू झाली आणि तिचा हात अलगद वर उचलला गेला. चल बाय, येतो अशी म्हणून निघून गेली. पण तिला बाय करण्यासाठी माझा हात वर उचलतच नव्हता. वाटायचं कशाला जातो शार, जरा बोललो असतो अजून. बस निघून गेली पण त्याच ठिकाणी होतो मी. तिच्यासोबत काढलेले क्षण आठवत होतो आणि मनामध्ये साठवत होतो. 2.5 वर्षानंतरची ही भेट. पण या भेटीत एक नवीन घडलं. ती कविता लिहायला लागली आणि याची प्रेरणा तिने माझ्याकडूनच घेतली. कविता छान लिहायला लागली होती. ती गेली पण मन काही मानत नव्हता. तिला भेटायला येत्यावेळी आनंदाने सैराट झालेला मी ती गेल्यानंतर मायूस झालो होतो. फुलपाखरासारखी आली आणि क्षणात निघून गेली. हे काय करणार. एक भेट अशीही आयुष्याच्या डायरीत राहील कोरलेली नेहमीच.